तर बघा मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे तर हा डिझायनर गळ्याचा ब्लाऊज मला शिवायचा आहे. तर बघा इथे बॅक साईडने हा असा डिझाईन इथे दिलेली आहे. तर इथे बघा आता ही जी डिझाईन्स आहे तर इथे बघा थोडी म्हणजे इथे गळा खूप डीप दिलेला आहे आणि इथे हा जो गळा आहे हा गळ्याचा शोल्डर उतरायला नको. तर इथे कोणती ट्रिक्स वापरायची आहे तर मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं जर ब्लाऊज शिवायचं असेल किंवा शिवायला आलेलं असेल तर तुम्ही इथे ही ट्रिक्स वापरून ही ब्लाऊजचा गळा अजिबात उतरणार नाही आहे आणि शोल्डरसुद्धा उतरणार नाही. तर कोणती ट्रिक्स वापरायची तर बघा, तर इथे बघा ही जे अंतर आहे गळ्याचं ते इथे जास्त आहे. तर मी इथे बघा इथे 1 इंच एक्स्ट्रा अंतर सोडलेलं आहे आणि इथे 2 इंचावर मार्क करून घेत आहे. आणि जशा प्रकारे माठगळ्याचा आकार आहे तशा प्रकारे मी इथे हा आकार देत आहे. तर आपल्याला आतमध्ये पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे जे डिझाईन्स आहे त्या डिझाईनच्या बरोबर मधून हे अंतर द्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी अंतर दिलेलं आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारची बघा 1 इंचावर मी अशा प्रकारे तिरपी शिलाई करून घेणार आहे. जेणेकरून जे शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि ते ब्लाऊजचा गळा पण फिटिंगला छान बसणार आहे. आणि दोन्ही साईडला बघा अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. तर बघा हे जे डिझाईन आहे दोन्ही साईडची व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे आणि इथे अशा प्रकारे बघा मी मार्क करून घेतलेला आहे. आता इथे बघा ही जी मी 1 इंच अंतर सोडलेलं होतं तर तिथे मी ते आधी सरळ साईडने शिलाई करून घेणार आहे. आपल्याला सरळ किंवा उलट्या साईडने शिलाई करता येतं, पण इथे आता बघा मी सरळ साईडनेच करून घेत आहे. कारण की तो कापड आपला कापण्यातच जातो. तर इथे बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. आणि ही बघा ही शिलाई झाल्यानंतर आता मी इथे जे अस्तर आहे ते अस्तर घेतलेलं आहे. त्या अस्तरला ही डिझाईन जोडणार आहे. तर बघा अशा प्रकारची शिलाई आलेली आहे. बघा गळ्याचं अंतर कमी झालेलं आहे. तर आता इथे अस्तर घेऊन अस्तरवर ती आपल्याला डिझाईन्स पूर्ण लावून घ्यायची आहे. तर इथे जो मेन फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिकच्याच साईडने आपल्याला डिझाईन्स इथे बघा ही जी डिझाईन्सवर जी मी आखलेली होती तिथे त्याचवर शिलाई करून घेत आहेत. आपल्याला फक्त 22 इंच सोडायचं आहे, जेणेकरून बघा आपल्याला जेव्हा आपण कापड पलटणार तेव्हा ते आपल्याला तिथे थोडी आपल्याला प्रेस शिलाई वरून शिलाई पण करून घ्यायची आहे. म्हणून मी इथे पाव अंतर सोडलेलं आहे. 5 इंच अंतर सोडलेलं आहे आणि इथे बघा अशा प्रकारे शिलाई झालेली आहे. तर बघा आता इथे शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा इथे खालच्या साईडनी पण आपल्याला अशाच उलट्या साईडनीच शिलाई करून घ्यायची आहे आणि तिथे मग आपल्याला सरळ साईडने कापड पलटून आपल्याला ते सरळ करून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला जी पट्टी आहे ती लावण्याची गरज पडणार नाही आणि इथे बघा शिलाई पण छान दिसणार आहे आणि फिनिशिंग पण छान येणार आहे. तर मी इथे अशा प्रकारे खालच्या साईडने पण शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे जो कापड बघा इथे मी इथे थोड्या अंतरावर ते कापड हा कट करून घेत आहे आणि हा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि पाव इंच अंतर आपल्याला सोडायचं आहे शिलाईनंतर आणि इथे अशा प्रकारे हा कट करून घ्यायचा आहे. आता हा कट केल्यानंतर इथे छोटे छोटे आपल्याला टक्स करून घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे आपल्याला टिक करून घ्यायचे आहे कैचीनीच. आणि लक्षात ठेवायचं आहे बघा इथे आपल्या शिलाईमध्ये ते यायला नको, कारण की आपला जो कापड आहे तो सुटायला नको. तर इथे छोट्या छोट्या अंतरावर टिक्स करून घ्यायचे आहे आणि हे टिक्स झाल्यानंतर हा कापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी पूर्ण इथे केलेले आहे. आता इथे सरळ करून घेत. आता बघा हा सरळ साईडने बघा आता इथे वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा एकदम बारीक इथे एकदम काठावर अशी इथे प्रेस शिलाई करून घेणार, जेणेकरून ते शिलाई दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. आणि जशा प्रकारे आपण कापड इथे अस्तर पण बाहेर दिसायला नको आहे, तर इथे तशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथे थोड्या थोड्या अंतरावर इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे जर आपण इथे बघा अशा प्रकारे गळा जोडला तर गळा अजिबात उतरणार नाही, म्हणजे शोल्डरसुद्धा उतरणार नाही आणि गळ्याची फिटिंगसुद्धा छान बसणार आहे. आणि हा जो गळा आहे तो मटका आकाराचा गळा आहे. तर याला मी इथे नाडीसुद्धा लावून घेणार आहे, कारण की बघा इथे नाडी लावला की छान अजून फिटिंगला छान बसणार आहे. तर इथे अशा प्रकारे बघा ही प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि ही जी वर्क आहे त्या वर्कवर अजिबात शिलाई येऊ द्यायची नाही आहे. त्यासाठीच मी इथे पाव इंच अंतर सोडलेलं आहे. तर त्यावरच आपल्याला एकदम काठावर अशी इथे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा शिलाई झालेली आहे आणि बघा
तर गळ्याचा आकार बघा छान आलेला आहे आणि बघा वर्कसुद्धा छान आलेला आहे, म्हणजे पूर्ण वर्क आलेला आहे. आता खालच्या साईडनी पण अशाच प्रकारे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी इथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि ही शिलाई झाल्यानंतर याला मागच्या साईडने आपल्याला ब्लाऊज वर जायला नको किंवा मग फिटिंगला कंबरमध्ये छान बसायला हवं, यासाठी 2 टिक्स पण करून दोन टक्स पण करून घ्यायचे आहे. तर मी इथे याला 2 टक्स करून घेणार आहे. आता हे जे टक्स आहे त्याबरोबर आपल्याला वर 5 इंच घेऊन 5 इंचवर टक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे 5 इंचपर्यंत आपल्याला टक्स करून घ्यायचे आहे आणि त्या अर्धा इंचची ही टक्स करायची आहे. तर बघा अशा प्रकारे एका साईडची टक्स करून घेतलेली आहे, त्याच प्रकारे दुसऱ्या साईडची पण टक्स करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणी, हा टक्स यासाठी करायचे असतात की जे ब्लाऊज आहे ते पाठी म्हणून मागून उंच जायला नको आणि ब्लाऊजची जी फिटिंग आहे कंबरची ती छान बसायला हवी, यासाठी हा टक्स करायचे असतात. तर मी प्रत्येक ब्लाऊजला अशा प्रकारे टक्स देते. त्यानंतर बघा आता ही जी नाडी आहे जी दोरी आहे तर ती मी घेतलेली आहे आणि ही गोल्डन कलरची रेडीमेड दोरी घेतलेली आहे. त्यानंतर रेडीमेड लटकनसुद्धा घेतलेले आहे आणि हे लटकन रेशीम धाग्याचे आहे. तर मी ते बघा लटकन अशा प्रकारे या दोरीला जॉईन करून घेत आहे आणि हे छान आपल्याला जे हात शिलाई म्हणजे इथे सुई धाग्याने ते लटकन जोडून घ्यायचे आहे. आणि इथे बघा हे जे सुई धाग्याने जोडल्यानंतर त्याची फिनिशिंग छान दिसणार आणि अजिबात इथे आपल्याला धागा दिसणार नाही आहे. तर बघा अशा प्रकारे मी हे लटकन इथे दोरीला लावून घेतलेलं आहे. बघा दोन्ही लटकन तयार झालेले आहे. आता इथे बघा अशा प्रकारे बघा इथे एका साईडने आपल्याला बघा इथे जे मटका गळ्याचा आकार आहे त्या साईडने बघा इथे वरून 3 इंच जवळपास अंतर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे लटकन लावून घ्यायची आहे. तर दोरी लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे दोरी लावत आहे आणि दोन्ही साईडची आपल्याला मोजूनच एकसारखी अंतर यायला हवं, एकसारखं अंतर यायला हवं, यासाठी इथे दोन्ही साईड मोजून घ्यायची आहे. तर बघा बरोबर अशा प्रकारे मोजून घेऊन दुसऱ्या साईडची पण दोरी अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे जे मटका गळ्याचं ब्लाऊज आहे तर याला दोरी जर लावली तर दोरी फिनिशिंग छान बसणार आहे गळ्याची आणि ती गळा फिटिंगलासुद्धा छान बसणार आहे. जर तुम्हाला दोरी लावायची नसेल तर तुम्ही तशी दोरी लावली नाही तरी चालेल, कारण की बघा हा जो शोल्डर आहे तो अजिबात उतरणार नाही आहे. पण मी इथे बघा त्या कस्टमरने मला दोरी सांगितली होती म्हणून मी इथे दोरी अटॅच करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे दोरी लावून घेतलेली आहे. आता साईडला बघा साईडला शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे अस्तरचा किंवा मग मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा जो अस्तरचा बघा मी इथे जे 1 इंच अंतर सोडून शिलाई करून घेतलेली होती मेन फॅब्रिकला, म्हणून इथे अस्तर उरलेलं आहे. तर मी अस्तर हे कट करून घेणार आहे. तर बघा मित्रांनो, अगदी मस्त अशी फिनिशिंग ब्लाऊजची गळ्याची आलेली आहे आणि डिझाईन पण सुद्धा छान आलेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे हे ट्रिक्स वापरून हे ब्लाऊज अशा प्रकारे ब्लाऊज आलं असेल तर शिवू शकता. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करा, नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.